नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. कायम निरोगी राहण्यासाठी पूर्ण दिवसभर हेल्दी रुटीन ठेवणं आवश्यक आहे. परंतु आजकालची आपली धावपळीची लाईफस्टाईल, दिवसभर आपण कामामध्ये घराबाहेर असतो, तर तेव्हा फारसं आरोग्याकडे लक्ष देणं होत नाही. तर अशा वेळेला किमान रात्रीच्या जेवणाचे काही साधे सोपे नियम पाळले तर आपण आजारांपासून लांब राहू शकतो. म्हणजे आजकाल बऱ्याच जणांना पित्त, आम्लपित्ताचा त्रास असतो, वजन, चरबी कमी करायची असते, पोट व्यवस्थित साफ होत नाही, शांत झोप लागत नाही, BP, शुगर, कोलेस्टेरॉल, थायरॉइडचे बरेचसे त्रास आजकाल होत आहेत. तर हे सर्व त्रास असतील तर ते नियंत्रणात ठेवण्यासाठी किंवा होऊच नयेत म्हणून रात्रीच्या जेवणाचे कोणते साधे सोपे 5 नियम पाळावेत हेच आज आपण पाहणार आहोत. पण त्याआधी एक छोटीशी विनंती, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच नवनवीन आरोग्यविषयक माहितीचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत. पहिल्यांदा मला आवर्जून एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते. बरेचसे पेशंट्स मी पाहते की म्हणजे अगदी 40-45 ओलांडलेली आहे किंवा काहीतरी त्रास सुरू झालेला आहे, आजार, BP असेल, शुगर वाढली आहे, कोलेस्टेरॉल वाढलंय, वजन कमी करायचं आहे. तर अशा वेळेलाच फक्त जे हेल्दी रुटीन आहे किंवा आहाराकडे लक्ष द्यायला सुरुवात करतात. तर असं न करता म्हणजे अगदी लहान मुलांपासून तरुणांपासून सर्वांनीच आपण जे निरोगी शरीर मिळालेलं आहे ते टिकवून ठेवण्यासाठी, शरीराचं आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी अगदी आजपासूनच जे आपले हेल्दी रुटीन आहे, आहाराचे नियम आहेत ते पाळायला सुरुवात करणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिला नियम म्हणजे आयुर्वेदानुसार जसा सूर्य उगवतो तसाच आपल्या जठरामध्ये, पोटामध्ये अन्नाचं पचन करणारा जठराग्नी, एक प्रकारचा अग्नी हा प्रज्वलित होत असतो. जसा जसा सूर्य वरती जाईल, त्याची प्रखरता वाढेल, तसंच हा जो अग्नी आहे हा देखील पेटत जातो. आणि जसा सूर्य मावळतीकडे जाईल तसाच हा अग्नी सुद्धा मंदावतो, म्हणजेच आपली पचनशक्ती कमी होते. त्यामुळे सूर्यास्तानंतर अन्न, पाणी घेण्याचं प्रमाण हे खूप कमी असावं. रात्रीचं जेवण हे अगदी कमी प्रमाणामध्ये, म्हणजे कुठेतरी तुम्ही म्हणही ऐकली असेल की सकाळचा जो नाश्ता आहे तो राजासारखा अगदी पोटभर असावा, म्हणजे जेणेकरून दिवसभरामध्ये जे काही आपण काम करणार आहोत त्यासाठी आपल्याला एनर्जी देखील मिळेल आणि त्याचं पचनही व्यवस्थित होईल. दुपारचं जेवण जे आहे ते मध्यमवर्गीय माणसासारखं म्हणजे मध्यम प्रमाणामध्ये असावं आणि रात्रीचं जे जेवण आहे ते मात्र भिकाऱ्यासारखं म्हणजे अगदी कमी प्रमाणामध्ये आणि साधं जेवावं. खूप रात्री तुम्ही उशिरा जेवताय तर अशा वेळेला आपल्या जठरामध्ये अन्नाचं पचन करण्यासाठी अग्नीच नसतो तिथे आणि त्यामुळे हे जे आपण खाल्लेलं आहे ते तसंच जठरामध्ये, आतड्यांमध्ये पडून राहतं. अन्न कुठेही एका ठिकाणी बराच काळ पडून राहिलं की ते फर्मेंटेशन होण्याची, सडण्याची प्रक्रिया सुरू होते आणि यातूनच अनेक जे टॉक्झिन्स आहेत, विषारी घटक आहेत ते तयार होऊन आजारांना आमंत्रण मिळतं. त्यामुळेच आजकाल पचनाचे जे त्रास आहेत ते वाढलेले आहेत. त्यामुळे हा नियम पाळणं दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की पचनशक्ती आपली कमी असते, अग्निमंद असतो सूर्यास्तानंतर, तर पचायला अतिशय हलकं जे अन्न आहे तेच घेणं गरजेचं आहे. म्हणजे काय घ्यावं तर हिरव्या मुगाची जी खिचडी आहे, अगदी अतिशय पातळ, हिंग, जिऱ्याची फोडणी वगैरे दिलेली, कुठलेही त्यामध्ये मसाले न वापरता, किंवा ज्वारी, नाचणी, खूपच थंडी असेल तर बाजरीची भाकरी, खूपच अगदी एखाद्याला भूक लागलेली नाहीये, खूप म्हणजे खायची इच्छा होत नाहीये, तर अशा वेळेला मुगाचं कढण किंवा घरी बनवलेलं ताज्या भाज्यांचं जे सूप आहे, किंवा अगदी तुम्ही काहीच नाही खाल्लं, एखाद दिवशी दुपारी खूप जड अन्न खाल्लेलं आहे तर भूक नाही, तर अशा वेळेला तुम्ही काहीही नाही खाल्लं तरी देखील फारसं म्हणजे आपल्या पचनशक्तीवर देखील ताण येत नाही आणि पुढचे जे त्रास आहेत ते आपण टाळू शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, रात्रीच्या जेवणामध्ये कधीही मैद्याचे कुठलेही पदार्थ, गव्हाची चपाती किंवा खूप स्पायसी जंक फूड जे आहे किंवा चायनीज वगैरे आजकाल खाल्लं जातं, तर हे कधीही घेऊ नका. यामुळेच बऱ्याच जणांना आजकाल जे पित्त, आम्लपित्ताचा त्रास म्हणजे आडवं पडलं की छातीमध्ये जळजळ होते, सकाळी उठल्यानंतर घशाशी आंबट पाणी गुळण्या आल्यासारखं होतं आहे, पोट साफ होत नाही, तर या सर्व तक्रारींसाठी हा नियम पाळणं आवश्यक आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की वेळ. तसं तर सूर्यास्तानंतर काहीही खाऊ पिऊ नये असं सांगितलेलं आहे. बऱ्याच म्हणजे जैन, मारवाडी वगैरे जे आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा सूर्यास्तानंतर जेवण करण्याची पद्धत नाही, तर ते अगदी योग्य आहे. तरीही म्हणजे आपण आजकाल खूप
खूप धावपळीची लाईफस्टाईल झालेली आहे, आपण बाहेर जातोय, घरी यायला उशीर होतोय, तर अशा वेळेला किमान 7 वाजेपर्यंत जास्तीत जास्त 8 पर्यंत आपलं जे रात्रीचं जेवण आहे ते झालं पाहिजे. तर म्हणजे बऱ्याच जणांची तक्रार असते की आम्हाला इतक्या लवकर भूकच लागत नाही. तर याचं मुख्य कारण म्हणजे की अगदी 6-6:30 वाजता तुम्ही चहा कॉफी घेताय किंवा काहीतरी वडापाव खाल्ला, समोसा खाल्ला, तर तुम्हाला लवकर भूक लागणार नाही. तर अशा वेळेला एक साधी सोपी गोष्ट करा, 5 नंतर कुठलंही चहा कॉफी किंवा समोसा वडापाव हे काहीही खाऊ नका, जेणेकरून तुम्हाला लवकर भूक लागेल आणि आपोआपच तुमचं रात्रीचं जेवण आहे ते लवकर होईल आणि आरोग्य देखील टिकून राहील. चौथा महत्त्वाचा नियम म्हणजे आजकाल आपण पाहतोय घराघरामध्ये चित्र असतं की दिवसभर कामामध्ये व्यस्त असतो, तर आपल्याला TV मोबाईल बघायला वेळ मिळत नाही. तर रात्री नेमकं जेवण आणलं की प्रत्येकाच्या समोर TV, हातामध्ये मोबाईल, अपडेट्स वगैरे पाहायचे असतात. तर आपल्या अन्नाचं पचन करण्यासाठी पाचक स्राव गरजेचे असतात आणि हे जे पाचक स्राव आहेत हे सिक्रीट करण्याचा जो संदेश आहे तो आपल्या मेंदूकडून सिक्रीट केला जातो, पोहोचवला जातो. ते जे सिग्नल्स आहेत ते तुमच्या डोळ्यासमोर TV आहे, मोबाईल हातामध्ये आहे, तर अशा वेळेला मेंदूचं जे पूर्ण लक्ष आहे ते त्या गोष्टींकडे जातं. त्यामुळे अन्नाचं पचन करायचं आहे, त्यासाठी पाचक स्राव गरजेचे आहेत. हा जो सिग्नल आहे तो आपल्या मेंदूपर्यंत पोहोचतच नाही. त्यामुळे हा एक साधा सोपा नियम की जेवताना तरी किमान या ज्या सर्व वस्तू आहेत त्या लांब ठेवून पूर्ण लक्ष आपल्या अन्नावर केंद्रित करून त्याचं जे सेवन आहे ते करावं. हा शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा नियम जो की अगदी पूर्वापार म्हणजे आपल्या पूर्वजांनी सुद्धा पाळलेला आहे, त्याचं महत्त्व बऱ्याच जणांकडून आपण ऐकलेलं आहे, ती म्हणजे शतपावली. दुपारच्या जेवणानंतर जरी शक्य नाही झालं तरी कंपल्सरी आठवणीने वेळ काढून रात्रीच्या जेवणानंतर शतपावली म्हणजे फक्त 100 पावलं आपण नॉर्मल ज्या स्पीडने चालतो त्या स्पीडने चालायची आहेत. यामुळे आपण खाल्लेल्या अन्नाचं पचन व्यवस्थित तर होतंच, शिवाय गॅसेस जे आहेत ते सुद्धा वेळीच बाहेर पडतात. त्यामुळे पोट साफ होण्यासाठी काहीही आपल्याला त्रास होत नाही. वजन, चरबी, शुगर, कोलेस्टेरॉल, BP, थायरॉइड आजकाल जे खूप कॉमन झालेलं आहे की प्रत्येकामध्ये आपल्याला काही ना काहीतरी यातली समस्या ही दिसते. तर या सर्व समस्या देखील होत नाही, जरी असतील तरी देखील याच्या ज्या लेवल्स आहेत त्या आपण मेंटेन ठेवू शकतो. आणि यावर आता म्हणजे बरंचसं संशोधनही झालेलं आहे, त्यातून हे सिद्ध देखील झालेलं आहे. तर शतपावली करा आणि कुठलंही जेवण आणि झोप यामध्ये किमान 2 तासांचं तरी अंतर हे हवंच. म्हणजे तुम्ही 7-8च्या आसपास जेवण घेतलेलं आहे तर 9:30-10 पर्यंत तुम्ही झोपलात तर तुमची झोप देखील शांत होईल. जे काही आरोग्यविषयक तक्रारी आहेत झोपेच्या बाबतीत, वजनाच्या बाबतीत, त्यासुद्धा सर्व दूर होतील. अगदीच तुम्हाला खूप भूक लागल्यासारखं वाटतंय तर रात्री झोपताना तुम्ही 1 कपभर गरम दूध, त्यामध्ये थोडीशी सुंठ पावडर, खडी साखर टाकून नक्कीच घेऊ शकता, जेणेकरून भूकही लागणार नाही आणि झोप देखील शांत होईल. तर जरूर हे सर्व नियम पाळा. खूप छान रिझल्ट्स सर्वांमध्ये मिळालेले आहेत ज्यांनी. तर तुम्हाला ही माहिती आजची आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजून अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी खाली दिलेल्या सबस्क्राईबच्या बटनावर क्लिक करून शेजारी जे घंटीचं बटन दिलेलं आहे ते देखील जरूर प्रेस करा, जेणेकरून अपडेट्स व्हिडिओचे त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.